शिवाजी राजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? मी नावं घेत नाही. या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला. इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरची शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यासाठी जी पहिली लढाई केली ती औरंगजेबाबरोबर केली नाही, ती चंद्रराव मोरेबरोबर केली. हा इतिहास आहे. ह्या चंद्रराव मोऱ्यांचे काही वंशज जर मंत्रिमंडळात असतील तर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना इतिहासाचे धडे हे योग्य इतिहासज्ञाकडून द्यावेत. नागपूरच्या नव्हे, योग्य. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती संभाजीराजांबरोबर सर्व धर्मीय लोक होते म्हणून ते राज्य निर्माण करू शकले, लक्षात घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू हा फक्त औरंगजेब नव्हता. आदिलशाही बरोबर लढले, निजामशाही बरोबर लढले, पोर्तुगीजांशी लढले, ते सगळ्यांशी लढले आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. पण जे शाळेत गेले नाहीत, ज्यांचं वाचन संस्कृतीशी संबंध आला नाही, ज्यांना इतिहास ज्ञात नाही, ज्यांना फक्त मटणाची दुकानच दिसतात, ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत, ज्यांना हा देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे, अशा वक्तव्य आहेत. आणि प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल मोदींवरती. जसं तुम्ही पहिल्या फाळणीचा ठपका आजही पंडित नेहरूंवर किंवा काँग्रेसवर ठेवताय, तो एक वेगळा काळ होता देशाच्या स्वातंत्र्याचा. पण आता सर्व काही नीट चाललेलं असताना, स्थिरस्थावर चाललेलं असताना या देशामध्ये पुन्हा फाळणीची बीजं रोवण्याचं काम ही मोदींची पिलावळ करते आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यावर इतिहासात तो ठपका येईल.